नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे SR ढाब्याजवळ निर्जनस्थळी बॉक्समध्ये अंदाजे 8 ते 15 दिवस मुलीच्या जातीचे जिवंत बाळ सापडले। ही घटना मंगळवार दिनांक 3 दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास समोर आली। कुची तालुका कवठेमहांकाळ गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर SR ढाब्याच्या पश्चिमेस निर्जनस्थळी मुलीच्या जातीचे अंदाजे 8 ते 15 दिवस वयाचे जिवंत बाळ सापडले आहे। ही घटना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास समजली। या बाळास प्रथम उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे दाखल केले असता जन्मताच ओठ दुभंगलेले होते। बाळाला हायपोथमिया झालेला होता, त्यामुळे त्याला उपचार पेटीमध्ये ठेवून प्राथमिक उपचार करून त्यानंतर या बाळास पुढील उपचारासाठी कवठेमहांकाळ पोलिसांच्या मदतीनं सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनेची कवठेमहांकाळ पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत। डॉक्टर अजय भोसेकर, वैद्यकीय अधीक्षक, कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये लहान बाळाला दाखल केलं आहे। बाळ 15 दिवसाचं आहे। जन्मताच ओठ दुभंगलेले आहेत। बाळाला हायपोथमिया झालेला होता, त्यामुळे त्याला उपचार पेटीमध्ये ठेवून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे।